राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने गुरुवार शाम को अपने पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए स्पष्ट किया कि हर बार सत्ता रहने पर काम होता है, ऐसा नहीं है। आप अधिकारियों के साथ कैसे संबंध रखते हैं, इस पर सब कुछ निर्भर करता है। उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री होने से सब काम हो जाए, ऐसा नहीं है। सरकार संविधान से चलती है, कुछ काम का रास्ता निकलता है, कुछ का नहीं। आम्ही देखील मंत्रालयात काम करतो। उपमुख्यमंत्री म्हणून 100% सगळी कामं होतात अशातला भाग नाही। काही कामाला कायद्याची अडचण असते, नियमाची अडचण असते। घटनेने राज्य चालतं, संविधानाने राज्य चालतं आणि त्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये 100% तुम्ही जरी मुख्यमंत्री झाला तरी कामं करू शकत नाही। आत्ताही अनेक शिष्टमंडळ मला भेटली। काही शिष्टमंडळांच्या कामामध्ये मार्ग निघू शकतो, कारण काही ठिकाणी मार्गच निघू शकत नाही। आणि माझा स्वभाव असा आहे की मी सरळ त्यांना तोंडावर सांगतो की ह्या कामामध्ये पाठपुरावा करू नका, हे काम होणार नाहीये, हेलपाटे घालू नका, कारण नसताना तुमचा वेळ वाया घालू नका। ही माझी गेल्या 35 वर्षाची कामाची पद्धत आहे। उन्होंने कहा कि कार्यकर्ताओं को अपनी छवि समाज में ठीक रखनी चाहिए। मेरे नाम का गलत इस्तेमाल होने पर मैं देखूंगा कि क्या करना चाहिए। काही जण पदाधिकारी होतात, परंतु त्या पदाचा वापर पक्ष वाढवण्याच्या करता, संघटना मजबूत करण्याच्या करता, बेरजेचं राजकारण करण्याकरता, माणसं जोडण्याकरता जेवढा व्हायला पाहिजे तेवढा काही जण करत नाही। अशा प्रकारची तक्रार कानावर आलेली आहे, त्याची शहानिशा केली जाईल। खरंच त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का? तथ्य असेल तर त्याची नोंद घेतली जाईल, तथ्य नसेल तर त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जाईल। याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या। अजित पवार ने कार्यकर्ताओं से कहा कि आप लोग अगर सही काम के लिए अधिकारियों के पास जाते हैं और अधिकारी अगर टालमटोल करता है तो उसको किस भाषा में समझाना है, ये मैं बताऊंगा। जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो, मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला। ते काय व्हॉट्सॲपवर मला कळवलं तरी मला वाचून कळेल, आणि तरी देखील त्यांनी योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं। आम्ही जसं जनतेचे लोकप्रतिनिधी आहे तसा अधिकारी पण जनतेच्या करता सरकारने नेमलेले ते अधिकारी आहेत। याची जाणीव ठेवून त्याच्यामध्ये राजकारण न आणता, भेदभाव न करता त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे।